देवाचं गोठणं म्हणून एक गाव आहे. त्या गोठण्यात त्या गावाबद्दल खूप बोलता येतं, पण ते नाही आता बोलत मी. तर तिथे एक वर सडा आहे. तर त्या सड्यावर जर गेला आपण, त्या पाखाडीने वर चढून जायचं, वर तो सडा आहे. तर आम्ही काही लोकांनी तिथे असे दगड मांडून ठेवलेले आहेत. सड्यावर नेमकं कुठे आहे ते उजव्या बाजूला आहे. ते चित्र चौकटीच्या बाहेर, ती चित्र चौकट मूळच्या कारागिरांनी खोललेली आहे. अशी ती दगड मांडून ठेवले, म्हणजे पटकन लोकांना दिसतं ते कुठे जायचं ते कळतं. तर त्याच्यामध्ये एक माणसाची आकृती कोरलेली आहे. साधारणपणे एक 5 मीटर लांबी आणि 3 मीटर रुंदी अशी चित्र चौकट आखलेली आहे, त्याला कोरून काढलेली आहे. त्याच्या आतमध्ये त्या चौकटीला साजेल एवढी मोठी माणसाची आकृती कोरली आहे. माणूस म्हणजे काय, एक डोकं गोल, त्याला कान डोळे असलं काही नाहीये, तोंड बिन नाक काही नाहीये, 2 खांदे, हात, पाय आणि पायाचे तळवे, असं तो सगळा भाग कोरून काढलेला आहे. तर ते जगातलं एकमेव पेट्रोग्लिफ असं आहे की ज्यात मॅग्नेटिक प्रॉपर्टी आहे. म्हणजे काय, तर समजा आपल्याकडे ते चुंबक सूची असेल, होका यंत्र असेल, तर ते होका यंत्र त्या कोरीव माणसाच्या पोटावर ठेवलं तर ती चुंबक सूची ती फिरत राहते. पुढच्या बाजूला उत्तर दक्षिण हे त्याला कळत नाही, भंजाळते ती. नंतर थोडं बाजूला घेतलं आणि त्या चित्र चौकटीपर्यंत ते हलवत नेलं तर भलत्याच दिशेला ते उत्तर दिशा दाखवत असतं. आणि त्या चित्र चौकटीच्या बाहेर एक 2 सेंटीमीटर जरी ठेवलं तरी ते नॉर्मल दिसतं. आता तो आदिमानव होता, नागडा उघडा हिंडत होता, फळं पानं असंच खात होता, काही शिकारी करून खात होता. त्याला चुंबक म्हणजे मॅग्नेटिझम काहीही माहित नव्हतं. आणि त्या चित्र चौकटीच्या बाहेर गेलं की सगळं नॉन मॅग्नेटिक, चित्र चौकटीच्या आत गेलं की ते चुंबकीय गुणधर्म दिसतात. तर हे त्या माणसाला कसं कळलं, का योगायोगाने झालं माहित नाही आपल्याला. पण जगात कुठेही नाही असं एक खोदचित्र ज्याच्यामध्ये चुंबकीय गुणधर्म आहेत, आपल्या महाराष्ट्रात आहे. त्याची खरं इतकी प्रसिद्धी व्हायला पाहिजे की लोकांच्या रांगा लागल्या पाहिजेत तिथे, की असं अद्भुत आपल्या देशात आहे. हे जर परदेशात असतं ना तर त्यांनी अब्जावधी डॉलर्स कमावले असते.